महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचं, शिवसेना उद्धवसाहेब ठाकरेंचं, माकप आणि मनसे अशी आघाडी झालेली आहे. ही महाविकास आघाडी असून 102 जागा आम्ही या ठिकाणी लढणार. महाविकास आघाडीकडे आम्ही 20 जागा मागण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. आता आमचे निवडून येतील अशा पद्धतीच्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत. 10-12 जागा मिळाला तरी हरकत नाही. आम्ही ही महाविकास आघाडी कायम ठेवू. अजून जागा वाटपाला सुरू झालेलं नाही. या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर रोजच्या रोज बसून आम्ही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवू. आणि सगळ्याच्या मनामधून आहे की महाविकास आघाडी व्हायला पाहिजे. त्यामुळे जागा वाटपाला आपल्याला कसली अडचण येणार नाही. कारण आपल्यापुढं भारतीय जनता पक्ष, त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना, त्यानंतर अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं मोठं आव्हान राहणार आहे. आणि ते आव्हान नुसतं ताकदीवर नाही, सगळ्या दृष्टीने ते तयार करून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. परंतु सोलापूर शहर हे हुतात्म्याचं शहर आहे, हे मार्शलाचं शहर आहे. या शहराला श्रमिकाचं चांगल्या पद्धतीनं होईल अशा पद्धतीचं कारभार करा. आयुक्त कुठले आहेत आपलं, काय महापौर कोणत्या पक्षाचा असणार आहे? आता या सगळ्या गोष्टीचं तपशिलामध्ये चर्चा झालेली नाही. चर्चा झालं नसताना मी बोलणं करतो. तुम्ही मागणी करणार आहे? आम्ही 100% 5 वर्षात एकदा 100% मागणी करू. जे 2.5 वर्षाची मुदत आहे महापौर ते 2.5 वर्षाचं मुदत एका वर्षाला करा. 5 वर्षामध्ये 5 महापौर होतील. तर कधीतरी एकदा आम्हाला संधी मिळेल अशी अपेक्षा. तुम्ही लोकसभेला काँग्रेसला पाठिंबा दिला होता, महाविकास आघाडी म्हणून काम केलं, परंतु त्याच काँग्रेसनं जे आहे ते विधानसभेत तुमच्या विरोधात उमेदवार दिला. आता काँग्रेस सोबत राहील असं वाटतंय का? कारण अनुभव आलाय तुम्हाला चांगला. मलाही अनुभव आला, त्यांनाही अनुभव. टाळी एका हाताने वाजत नाही. त्यांना दिसलं लोकसभेचा परिणाम आणि विधानसभेचा परिणाम. म्हणून लोकसभेचा परिणाम पाहिजे असेल तर महाविकास आघाडी कायम राहावं. महायुती नाही झाली मागचा याचा फायदा कसा होईल महाविकास आघाडीला? भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढण्याचा नारा देत आहे, राष्ट्रवादी सहबळावर लढण्याचा नारा देत आहे. याचा फायदा भाजप किंवा महाविकास आघाडी कसं घेणार? ते स्वतंत्र लढले. दुधात साखर आहे, अडचण येणार नाही. विचार करा, 10,000 मतदान झालं एका प्रभागात आणि त्या ठिकाणी 7-8 उमेदवार राहिले. 2-2.5 हजारामध्ये माणूस निवडून येईल ना. यांचे 3 माणसं उभं राहिले. भाजपचा एक, एकनाथ शिंदेचा एक, राष्ट्रवादी अजित पवारचा एक, आमचा एक, दुसरं कोणत्या पक्षाचा एक, बंडखोर 2-3 किंवा 4-5, काय अपक्ष. एवढ्या लोकांमध्ये 20-22 हजार मतदान होईल. या 20 हजारामध्ये 14-15 लोक जर वाटेकरी असल्यावर फायदा कोणाचा होणार? महाविकास आघाडी. सर, MIM जे आहे त्याला महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी ते इच्छुक होते या अगोदर. तर तुम्ही त्याच्याबद्दल काय चर्चा केली का MIMला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी? भारतीय जनता पक्ष आणि MIM एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळं त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवतो. मास्तर, येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये माकपचा जाहीरनामा काय असणार आहे? आता जाहीरनाम्याबद्दल चर्चा होईल. तो तयार होतो.
पण सर्वसाधारण आम्ही जे काम करतो आहे, आपण तुम्ही बघता सत्ता त्यांची आहे, तर पंतप्रधान आवास योजना किती झोपडपट्टीमध्ये राबवली, स्वच्छ पाणी, तर 3 लाख आज पाण्याचा मोठा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, रस्त्याचा मिनिमम या पायाभूत सुविधेसंबंधी आमचा कार्यक्रम राहणार ठरलेलं नाही. मास्तर तुमचं वोट बी दो नोट बी दो ही संकल्पना काय आहे? थोडं जरा विश्लेषण हे आम्ही पक्ष स्थापन झाल्यापासून आम्ही भांडवली पक्ष नाही आहे. कामगार शेतकऱ्याच्या लढ्यावर अवलंबून असलेलं पक्ष आहे. काय आमच्याकडे प्रॉपर्टी आहे सांगा ना, तुम्ही सांगा. काही कारखाने आहेत आमच्याकडे, काही जमीन आहे आमच्याकडे, काय आहे आमच्याकडे? तुम्ही जसं तसं आम्ही, म्हणून आम्हाला ज्याच्याकरता आम्ही चळवळ करतो त्यांनी आम्हाला मदत करावी अपेक्षा.